ही डाळ स्पेशली डायजेशनसाठी खूप चांगली आहे. तुम्हाला या डाळीचं नाव हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. झटपट पटापट सकाळी पोट टकाटक. बघा इथे लेफ्टला गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे आम्ही एका स्पेसिफिक कारखान्यात मूर्त्या नाही नेत आहोत. जशा जशा नवीन नवीन मूर्त्या आम्हाला दिसतात आम्ही या मूर्तीबद्दल बोलतोय. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जस्ट आपण जेवलो. हॉटेलचं नाव होतं अप्सरा. चांगलं होतं जेवण. अप्सरा कुठलं? हॅपी पंजाबी धाबा. एक्स्ट्रीमली सॉरी, हॅपी पंजाबी धाबा होता. हा पाठचा बसलाय तो अप्सरा बोलत होता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जवळजवळ 3 वर्ष झाली असतील माझा एक लास्ट व्लॉग किंवा लास्ट व्हिडिओ जो मी पोस्ट केला होता. आणि त्यानंतर आपण परत एकदा भेटतो आहोत तुमच्या सेवेसाठी. समर्थ नाचणकरच नव्हे तर आपले सगळे मित्रमंडळ एकत्र आले आहे. आणि आता आपण स्पेशली एका ठिकाणी जात आहोत. गणपतीचं गाव, गणपतीचं माहेर घर पेण. आमच्याच सोसायटीमधले अनिल गोपाळ यांचा कारखाना वगैरे आहे. तर तुम्ही आता मूर्त्या घ्यायच्या ना आपण तिकडनं. तेच गणपती बघायला आम्ही चाललो आहोत. त्या निमित्ताने म्हटलं गणपतीच्याच शुभमुहूर्तावरच आपण ब्लॉग कंटिन्यू करतो. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ओके, 3-4 हवेत कसे जण सांगा. आपण हे जे कांदे घेतलेत, कांद्यांच्या माळी घेतल्यात, या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप चांगले आहेत. औषधी कांदे आहेत हे, पांढरे कांदे. ही डाळ स्पेशली डायजेशनसाठी खूप चांगली आहे. तुम्हाला या डाळीचं नाव हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. झटपट पटापट सकाळी पोट टकाटक. एक नंबर महेश हातपले. तर हमरापूरमध्ये आता आपली ऍक्च्युअल एंट्री झाली आहे. किती मिनिटात आपण तिथे पोहोचू कारखान्यात? सुरुवातच पुढे आता सुरुवात होईल. आता कारखान्यांची सुरुवात होईल. गणपतीचं जे माहेरघर आपण बोलत होतो, जिथून गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनणं सुरू होतं, ते ऍक्च्युअल इथून सुरू झालेलं आहे. आंबे पण आले आहेत मार्केटमध्ये. आपला कोकणातला आंबा इकडे, कोकणातला आंबा इथे. बट आता एक्झॅक्ट आंबे चांगला व्यवस्थित विदाउट फर्टिलायझर विदाउट केमिकल कुठल्या महिन्यात? 1-2 महिने जातील अजून. मे पर्यंत आला प्रॉपर वाला आला. फक्त पावसाने घाण नको करायला, कारण रत्नागिरीच्या आजूबाजूला बराच पाऊस पडलाय. आपण त्यावर पण एक व्हिडिओ बनवू की आंबा कसा आहे सध्याचा जो आलाय मार्केटमध्ये. आंब्याला आता त्रास नाही, कारण मोर नाही, कारण तो पूर्ण तयार झालेला आंबा आहे, त्याच्यामुळे पावसाचा काय त्याला त्रास नाहीये. ओके, बघूया यावेळीच्या आंब्याची चव कशी आहे. ते तुम्ही बघू शकता आजूबाजूलाच आंब्याचे झाड आहे. वादळ झालं तर त्रास होऊ शकतो, नाहीतर काहीच नाही त्रास आंब्याला आपल्या. माझ्या मते तरी त्रास नाही झाला पाहिजे यावर्षी. सुरुवात बघा, आता गणपती बाप्पांची सुरुवात झाली बघा. बघा इथे लेफ्टला गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. कोकणातलं हेच वैशिष्ट्य आहे की आम्ही गणपती उत्सव असो या कुठलाही उत्सव असो जोरात करतो. वा क्या बात आहे. आपण एका कारखान्यात आलो आहे. सुंदरशी मूर्ती तुम्ही बघू शकता. एकच नव्हे तर बऱ्याच. ही पोज आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची. हा यावर्षी लेटेस्ट आहे अशा मूर्ती. तर मुंबईमध्ये फिरायचं असेल तर सारखं कार घेऊन नाही फिरू शकत. गल्लीमध्ये जायचं असेल त्यामुळे आता आपण एक स्प्लेंडर आणि एक ॲप्रिला घेतली आहे. आणि आता आपण काही कारखान्यामध्ये जाऊन गणपतीच्या मूर्त्या चॉईस करणार आहोत. जे आवडेल ते आपण घरी घेऊन जाणार. जवळपास आम्ही आता एक 5व्या की 6व्या कारखान्यामध्ये आलो आहोत. आणि म्हणजे आम्ही एका स्पेसिफिक कारखान्यात मूर्त्या नाही नेत आहोत. जशा नवीन मूर्त्या आम्हाला दिसतात. हे मस्त आहे, हे बघू शकता. मला दाखवतो व्यवस्थित क्लिपमध्ये. आम्ही या मूर्तीबद्दल बोलतोय.
आम्ही एकाच कारखान्यातनं सगळ्या मूर्त्या नाही नेत आहे, कारण इथे प्रत्येक कारखान्यात तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. आता ह्या कारखान्यात ज्या प्रकारची मूर्ती आहे ती सेम तिकडे नाही आहे. आम्ही अशा ज्या ज्या आम्हाला आवडत आहेत त्या सगळ्या आम्ही घेतोय. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. वाजले 6:23. 6:15 आम्ही हमरापूर सोडून पुढे आलोय. आता आपण जाणार देवरुखला कारखान्यात गणपती उतरवणार आणि त्यानंतर मग बॅक टू पॅव्हिलियन रत्नागिरीमध्ये. तर हा असा आमचा परतीचा प्रवास. आमचा पूर्ण लिटरली दिवस झाला. आता काळोख आलाय. तोपर्यंत एक सिनेमॅटिक क्लिप तुम्ही एन्जॉय करा. जस्ट आपण जेवलो. हॉटेलचं नाव होतं अप्सरा. चांगलं होतं जेवण. अप्सरा कुठलं? हॅपी पंजाबी धाबा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हॅपी पंजाबी धाबा होता. हा पाठचा बसलाय तो अप्सरा बोलत होता. तर फक्त कसं होतं, गर्दी वाढल्यामुळे ना त्यांना मॅनेज करायला त्रास होतो, जे सगळीकडे ओव्हरऑल आहे. सध्या आपण एक खेळला आहोत. मिनिट हा, त्याच्या अपोजिट हवेली हॉटेल आहे. तुम्ही थांबू शकता. सध्या खेळला आहोत. हॉटेल खेळला आहे. तुम्ही येऊ शकता. आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. आपण आता डायरेक्ट उद्या पहाटे भेटू. आता मस्तपैकी निवांत झोप काढणार. चला. नमस्कार मंडळी. सकाळचे वाजले 6:42. गुड मॉर्निंग. आणि आता आपली गाडी आलेली आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. हे बघा, ते कारखाना आहे. हाय करा. हे मामा आपल्याला जाम मदत केली गणपती उतरवायला. गाडी आणलेली एकदम व्यवस्थित ओकेमध्ये एकदम. अमरापूर, मॅन फ्रॉम अमरापूर. आपली आता सध्या नाश्त्याची वेळ सुरू आहे, त्यामुळे मी काही जास्ती बोलणार नाही. आता गणपतीच्या मूर्त्या कारखान्यात उतरवलेल्या आहेत आपण. आणि हे आपली मंडळीने आपल्याला भरपूर मदत केली आहे. त्यामुळे ब्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे. मस्त पोह्याने आपण ब्लॉग समाप्त करतोय. अशाच पुढे आपण भेटत राहू. टाटा, बाय बाय.